महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेते विकास लवांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करत शाईफेक केल्याची घटना घडली। आळंदी म्हातोबामध्ये संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून विकास लवांडेंवर शाईफेक करण्यात आली। या प्रकरणी संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा विकास लवांडेंनी दिला। सकाळी प्रवचनाला जात असताना संग्राम भंडारे आणि 10 ते 15 गोरक्षकांनी पकडून आपल्या अंगावर शाई फेकली आणि मारहाण केली अशी माहिती लवांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली। आमचे आई बाप ते आमचं सर्वस्व आहे, आमचं सर्वस्व आहे ते करणं बाजूल तू थांब की 2 मिनिट तू परत गुरुवर्यांना जर बोलला विकास लवांडेंवर शाईफेक केल्यानंतर आता पोलीस ठाण्याच्या बाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत या सगळ्या प्रकरणी ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा लवांडे यांनी दिलेला आहे। दरम्यान या शाईफेक प्रकरणावर विकास लवांडे यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींना पाहूया। मी पूर्ण वेळ सामाजिक काम करतो। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू वळखावान देव तेथेची जाणावा असं सांगणाऱ्या तुकोबांचा विचार घेऊन ज्ञानोबांचा विचार घेऊन मी प्रवचनं करत असतो, व्याख्यानं देत असतो, माझी भाषणं ठिकठिकाणी होत असतात। महाराष्ट्रात मी कुठेही फिरत असतो, आज इथं तर उद्या तिथे, मी एका जागेवर नसतो। त्यामुळं हे लोक महाराष्ट्रभर आहेत, हे कुठेही मला गोरक्षक असतील, बजरंग दलाची लोक किंवा हे जे वर्णवर्चस्वादी लोक आहेत मनुवादी विचाराचे, हे मला कुठेही गाठून माझ्यावर हल्ला करू शकतात। शासनाने मला संरक्षण द्यावं अशी माझी विनंती आहे आणि यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी। ती होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये। वारकरी संप्रदायावर टीका केली तर आम्ही खपवून घेणार नाही, विकास लवांडेंवर शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारेंची ही अशी प्रतिक्रिया आली आहे। आम्ही पिस्तूल रोखल्याचा विकास लवांडेंचा आरोप खोटा असल्याचं संग्राम भंडारेंनी म्हटलंय। तो जे खोटारडे आरोप करतोय, मला पिस्तूल लावलं, माझ्या समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तूल लावावं। त्याची जी पात्रता होती, तुका म्हणे संता पीडितील खळ घेती तोंड काळे करून या, ते त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय। आमच्या तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवलंय, आम्ही चांगल्याला चांगले वाईटाला वाईट, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी आहे म्हणून आम्ही काळी शाई वतून त्याचा आज जाहीर निषेध केलाय। आणि इथून पुढे जर त्याने गुरुवर्यांवर आमच्या अशाच पद्धतीने टीका केली, गलिच्छ आरोप केले तर त्याला पुढच्याही प्रसंगांना सामोरे जावं लागेल। मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांच्या शाईफेकीचं समर्थन करण्यात आलंय। नितेश राणेंनी भंडारेंच्या समर्थनासाठी ट्विट केलंय। बापू अभिमान आहे, जय श्रीराम म्हणत भंडारेंसोबतचा फोटोही त्यांनी पोस्ट केलाय। अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत। शेवटी हिंदुत्वादी विचाराचे आम्ही सगळेजण लोक आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी शिवसेना हे नंतर, मुळात आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू असताना आमच्या धर्माला वाढवण्यासाठी धर्माचे आशीर्वाद देणारे जे आमचे धर्मगुरू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कोणीही अगर अपशब्द वापरत असेल तर हा ये तो सिर्फ झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे, एवढं लक्षात ठेवावं आणि अवकाशीत राहावं। विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकी प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांची ही प्रतिक्रिया आली। आपण ती प्रतिक्रिया पाहूया। वारकरी संप्रदाय जो आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रत्येक ठिकाणी काही वेगवेगळी विचाराची माणसं असतात। ते तुमच्या मीडियामध्ये असतात, ते राजकारणात असतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात। त्यामुळे संपूर्ण क्षेत्र जे आहे त्याच्यावर टीकेची जी आहे तर घाव घालायचं काही कारण नाही। आणि असं जर असेल तर त्याला सुद्धा उत्तर देताना ही सगळी वारकरी मंडळी असतील किंवा काय ते हुशार आहेत, त्यांनी जे आहे त्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे। शाई फेकणं वगैरे वगैरे मला तरी ते काही पटत नाही, असं काही करू नये।